जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण SPPU समर एक्झाम 2024च्या हॉल तिकीट्स अपडेटबाबत आपण माहिती घेणार आहोत. आज दिनांक 8 एप्रिल 2024 पर्यंत विद्यापीठांनी कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे हॉल तिकीट जाहीर करून दिलेले आहे, जनरेटेड करून दिलेले आहे, याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ज्यामध्ये FE, SC, TE आणि BE 2019 क्रेडिट पॅटर्नच्या परीक्षेचे हॉल तिकीट जनरेट झालेले आहे. त्याचबरोबर FY, SY आणि TY, BA, BCom, BSc, त्यानंतर BScमध्ये बाकी BSc कम्प्युटर सायन्स, ॲनिमेशन, हॉस्पिटॅलिटी स्टडी, बायोटेक्नॉलॉजी, ॲनिमेशन या देखील अभ्यासक्रमाचे हॉल तिकीट जनरेट झालेले आहे. त्यानंतर BCA सायन्सचे हॉल तिकीट जनरेट झालेले आहे. त्यानंतर BBA, BBM, BCA आणि आणखीन कोणत्या अभ्यासक्रमाचे हॉल तिकीट जनरेट झाले याबाबतची माहिती आपण बघणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, नेमके हॉल तिकीट कुठे जनरेट झालेले आहे, प्राध्यापक मित्रांना देखील समजून येईल की हॉल तिकीट आत्ता कुठे जनरेट झाले आहे, याची माहिती कशी पाहिजे ती देखील या व्हिडिओमध्ये जाहीर करून देणार आहे किंवा आपल्याला बघता येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षाबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर बघूया आपण कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे हॉल तिकीट जनरेट झाले. तत्पूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतो आहे की आज दिनांक 8 एप्रिल 2024 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यापीठांतर्गत SY आणि TY BA या अभ्यासक्रमाचे हॉल तिकीट सोडून बाकी या ठिकाणी उल्लेख केलेल्या सर्व अभ्यासक्रमाचे हॉल तिकीट आलेले आहे. मी या बाबतीत थोडीशी माहिती पुढे सांगणार आहेतच. बघा विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट तुम्हाला बघण्यासाठी आणि प्राध्यापक मित्रांना देखील मी सांगेल की कोणकोणते हॉल तिकीट जनरेट झाले याची माहिती तुम्हाला कुठे भेटेल. तर त्याकरता या ठिकाणी तुम्ही पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल होम पेजला गेल्यानंतर इथे तुम्हाला एक्झामिनेशन सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कॉलेज सेक्शन दिसेल. त्यामध्ये 1 नंबरचा जो काही सेक्शन आहे तो म्हणजे कॉलेज लॉग इन. तर या कॉलेज लॉग इनला काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खालती थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, इंटरनल मार्क्स एंट्री फॉर एप्रिल मे 2024. तर यावरती काय करा, लॉग इन बटनावर क्लिक करा. ओके, लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसेल. मी पुन्हा एकदा एक रिमाइंडर करेल, जेही फॅकल्टी मेंबर इंजिनिअरिंग आणि सायन्सच्या फॅकल्टी रिलेटेड असतील तर त्यांनी एक्सटर्नल अपॉइंटमेंट जी तुम्ही ऑक्टोबर 23च्या एक्झामिनेशनसाठी केली त्याच पद्धतीने आत्ता देखील तुम्हाला करायची आहेतच. ओके, सो या ठिकाणी वरती एक ऑप्शन दिलेला आहे, प्लीज क्लिक हिअर टू हॉल तिकीट करेक्शन लिंक. आणि या हॉल तिकीट करेक्शन लिंकवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीटची संपूर्णता माहिती दिसेल आणि या ठिकाणी जवळजवळ 115 अभ्यासक्रमाचे हॉल तिकीट तुम्हाला या ठिकाणी जनरेट दिसेल. यामध्ये बघा इथे BBA 19 पॅटर्न, BBA CA आहे, म्हणजे BBA कम्प्युटर ॲप्लिकेशन आहे, हा 2016 पॅटर्न आहे. त्यानंतर BBA कम्प्युटर ॲप्लिकेशन 2019 पॅटर्न आहे. BBA IB म्हणजे त्याला आपण BBM देखील म्हणतो, 2019 पॅटर्न आहे. BCA सायन्स आहे, BE 2019 पॅटर्न आहे. त्यामध्ये सर्व पद्धतीचे 2015, 2019 पॅटर्न, 2012 पॅटर्न यांचे देखील हॉल तिकीट आलेले आहेत. त्यानंतर BSc बायोटेक, BSc कम्प्युटर सायन्स, BSc कम्प्युटर सायन्स 2013 पॅटर्न पण आहे. BSc ॲनिमेशन, BSc ॲनिमेशनमध्ये 16 आणि 21 पॅटर्न आहे. BSc सायबर अँड डिजिटल सायन्स आहे. BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी 19 पॅटर्न आहे, 17 पॅटर्न आहे. BSc 13, BSc 19 पॅटर्न आहे. नंतर बॅचलर ऑफ आर्ट जो काही दाखवलेला आहे तो 19 पॅटर्नमध्ये इथे फक्त फर्स्ट इयरचे जनरेट झाले. SY आणि TY 10 तारखेच्या आज जनरेट होतीलच. ओके, त्यानंतर BCom दाखवलेलं आहे. BComचे आज देखील FY, SY, TY सर्व जनरेट झालेले आहेत. नंतर इथे FE, SC, नंतर TE. ओके, 2012, 2014, 2000 जे काही वेगवेगळे पॅटर्न आहे, म्हणजे 14, 15, 19 ह्या सगळ्या पॅटर्नचे काय केलेले आहे, म्हणजे आता TEचे 12चा पॅटर्न आहे, 15चा पॅटर्न आहे, 19चा पॅटर्न आहे, त्यांचे देखील हॉल तिकीट या ठिकाणी जनरेट करून दिलेले आहे. मुळामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की FEची जी काही परीक्षा आहे आपण त्याचं डायरेक्ट टाईम टेबलच बघूया. मी या ठिकाणी टाईम टेबल डाउनलोड करून ठेवलेला आहे. FE म्हणजे इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरच्या जे काही एक्झाम होणार आहे त्या एक्झाम 15 मे, 16, 17, 18, 22, 25, 28, 30 मे, 1 जून आणि
3 जून या तारखेच्या दरम्यान फर्स्ट इयर इंजिनिअरिंगच्या फर्स्ट सेम आणि सेकंड सेमच्या परीक्षा होणार आहे. तर BEच्या जे काही परीक्षा होणार आहे त्या देखील मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजेच 9 मे 2024 पासून ते 22 मे 2024 पर्यंत दिलेल्या टाईमटेबलनुसार हे होणार आहेत. आणि काही परीक्षा या 8 मे पासून ते 21 मे पर्यंत देखील चालणार आहेत. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला मी माहिती दिलेलीच आहे. म्हणजे इथे तुम्हाला समजलं असेल की हॉल तिकीट कोणत्या ठिकाणातून डाउनलोड करायचं. आता महाविद्यालयाने या ठिकाणी आल्यानंतर त्यांना हॉल तिकीट डाउनलोड करायचं असेल तर या ठिकाणी लॉग इन बटनाच्या खालती इथे टॅब दिलेला आहे हॉल तिकीट लिंक म्हणून. तर या हॉल तिकीट लिंकवर त्यांनी जर का क्लिक केलं तर या ठिकाणी या पद्धतीचा टॅब त्यांना बघायला भेटेल. मग या ठिकाणी त्यांना एंटर युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही काय करू शकता, लॉग इन करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनाही माहिती आहे की हॉल तिकीट तुम्हाला काय डायरेक्ट डाउनलोड करता येत नाही. महाविद्यालय डाउनलोड करून तुमच्या कदाचित ग्रुपवर टाकेल किंवा डायरेक्ट ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमधून कलेक्ट करायला देखील लावू शकतात. ओके, सो या पद्धतीने हॉल तिकीटची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर जे काही BA BCom BSc आणि बाकीचे सर्व फॅकल्टीच्या आहे तर त्या फॅकल्टीमध्ये आपल्याला माहिती आहे की दिनांक 10 एप्रिल ते 22 किंवा 25 एप्रिलपर्यंत आपल्या फर्स्ट इयरच्या रेग्युलर आणि बॅकलॉग जे काही परीक्षा आहे त्या परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर घेतल्या जात आहे. फर्स्ट इयरचे परीक्षा वेळापत्रक तुम्ही ज्या महाविद्यालयात ॲडमिशन घेतलेलं आहे ते महाविद्यालय पब्लिश करून दिलं. काय, तुमचं परीक्षेचं वेळापत्रक म्हणजे एक्झाम टाईम टेबल पब्लिश बाय युअर कॉलेज. ओके, आणि SPPU त्याचं फर्स्ट इयरचं रेग्युलर बॅकलॉग एक्झामचं हॉल तिकीट जनरेट करून देणार नाही. विद्यापीठ फक्त SY TY आणि PG ऑल जे काही कोर्सेस आहेत त्यांचे हॉल तिकीट जनरेट करून देणार आहे. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, आपल्या महाविद्यालयाला भेट दिली पाहिजे. आता जसं DTLचे विद्यार्थी असतील, काही डिप्लोमाचे बाकीच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असतील, यांच्या देखील परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर होणार आहे. लॉच्या काही परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर होईल. तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाच्या संपर्कात राहणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो बघा, दिनांक 1 ते 8 एप्रिल दरम्यान विद्यापीठाने सांगितलेलं होतं की फर्स्ट इयरच्या परीक्षा काय करा, प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट करा. आणि दिनांक 10 ते 22 एप्रिल दरम्यान विद्यापीठाने सांगितलेलं आहे की SY आणि TYच्या प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट करा. आणि 23 एप्रिलपासून काय होणार आहे, विद्यापीठाच्या SY आणि TYच्या विद्यापीठाच्या परीक्षा होणार आहे. टाईम टेबल ऑलरेडी विद्यापीठाने जनरेट करून दिलेलं आहे. तर हॉल तिकीटसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाशी संपर्क करा किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटशी संपर्क करा, ते तुम्हाला हॉल तिकीट देतील. विदाऊट हॉल तिकीट तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. फर्स्ट इयरच्या ज्या परीक्षा आत्ता 10 एप्रिलपासून स्टार्ट होत आहे तर महाविद्यालयातून हॉल तिकीट घ्या. परीक्षेला जात असताना आपण आपल्या महाविद्यालयाचा युनिफॉर्म, कॉलेजचं ID कार्ड, त्यानंतर तुम्ही आत्ताचं जे काही हॉल तिकीट आहे ते देखील तुम्ही सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. कॉपी केस करण्याचा किंवा कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका. अदरवाईज कॉपी केस झाल्यानंतर तुम्हाला खूप मोठ्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल. कदाचित वर्ष देखील वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळं कॉपी करू नका. अभ्यासपूर्ण वातावरणात तुम्ही तुमची परीक्षा द्या. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसंदर्भात बाकीची सर्व माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे. तुमच्या जर का मनामध्ये काही शंका असतील निश्चित मला चॅट बॉक्समध्ये विचारा. कोणत्या एखाद्या विषयावरती व्हिडिओ जर का बनवायचे असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये सांगितली तर लवकरच त्या व्हिडिओ तुम्हाला तयार करून दिल्या जातील. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.